गुड मॉर्निंग, मी दीपाली. हॅपी विके विलेजमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण जाणून घेणार आहोत बांबूपासून बनणाऱ्या खताबद्दल. पहिल्यांदा जाणून घेऊया की एखादं झाड कशा पद्धतीने वाढतं किंवा झाडाच्या ग्रोथला नक्की कशाची गरज पडते. आपल्याला वाटतं की एखादं खत टाकलं की झाड वाढतं, पण तसं नसून ॲक्च्युली मातीतल्या बॅक्टेरियाचं जे प्रमाण जितकं जास्त असेल तेवढी झाडांची ग्रोथ जास्ती चांगली होते. मातीतले बॅक्टेरिया एक्झॅक्टली काम काय करतात तर कुठल्याही झाडाला मातीमधली जी पोषक द्रव्ये आहे ती कन्व्हर्ट करून झाडांच्या मुळापाशी आणणं, हे काम त्या बॅक्टेरियाचं असतं. आणि जमिनीमध्ये जितके जास्त बॅक्टेरियाज असतील तेवढे जास्त, म्हणजे जिवंत बॅक्टेरिया जितके जास्त असतील तेवढी त्या जमिनीची प्रोडक्टिव्हिटी जास्त आहे असं समजायला हरकत नाही. बरेच वेळा आपण जेव्हा रासायनिक खतांचा आणि रासायनिक पेस्टिसाइड, विडीसाइड ह्याचा जेव्हा आपण वापर करतो तेव्हा हे जमिनीतले ओरिजिनल बॅक्टेरियाज कमी होतात आणि त्याचे फक्त अवशेष राहतात. म्हणजे तुमच्याकडे जी माती आहे ती मृत माती आहे. ही जी मृत अवशेष आहेत त्याच्यापासून तुम्हाला झाडाला ग्रोथला तेवढा चान्स मिळणार नाही. पण जर हेच अवशेष जर जिवंत असतील किंवा हेच बॅक्टेरिया जेव्हा जिवंत असतील तेव्हा जमीन तुमची अगदी कसदार आणि सुपीक असं समजली जाते. मग तुम्ही त्यात काही जरी नाही टाकलात तरीसुद्धा झाड चांगल्या पद्धतीने ग्रो होतं. तुम्हाला माहिती असेल जंगलामध्ये झाडं वाढतात आणि ती नॉर्मल आपल्या शेतापेक्षा जास्त चांगल्या पद्धतीने वाढतात. तर त्याच्यामागचं कारण काय असतं तर बस आपला इंटरफेअर त्या जंगलामध्ये नसतो आणि त्यामुळे आपला इंटरफेअर नसल्यामुळे कुठलेही रासायनिक केमिकल्स तिथे जात नाही आणि त्यामुळे जंगलातली झाडं खूप छान पद्धतीने वाढत असतात. तर ही गोष्ट जी आहे, आता मातीतले बॅक्टेरिया वाढवायचे कसे हे आपल्याला बघायचं असेल तर त्यासाठी असलेला एक फॉर्म्युला तुम्हाला मी आज सांगणार आहे. त्याचा अगदी सगळ्यात महत्त्वाचा आणि सगळ्यात चांगला जुगाड म्हणजे बांबूचं खत. बांबूचं खत हे बनवायचं का आणि बांबूचंच का बरं? तर बांबूची जी हिरवी पानं असतात, म्हणजे तुमच्याकडे जे बांबू तुम्ही वापरलात तर ते बांबूची पानं जेव्हा हिरवी तोडून घेतात तर त्या बांबूच्या पानांमध्ये सगळ्यात जास्त प्रमाणात सेल्युलोज असतं. बॅक्टेरिया वाढण्यासाठी सेल्युलोज सगळ्यात जास्त प्रमाणामध्ये लागतं. सो बांबूची जी पानं आहेत त्याच्यामध्ये सेल्युलोज असतं आणि त्या सेल्युलोजचा वापर करून आपल्याला बांबूचं खत बनवायचं आहे. ही जी पानं आहेत या पानांना आपण इथे अशा पद्धतीने काढून घेतलेलं आहे आणि ही सगळी हिरवी पानं आहेत. या हिरव्या पानांवरती आपल्याला आपल्या जमिनीतली माती टाकायची आहे. कुठलीही बाहेरची माती आणून किंवा बाहेरचे बॅक्टेरियाज आपल्याला टाकायचे नाही आहेत. बरेच वेळा आपण बाहेरून बॅक्टेरिया विकत घेऊन आपल्या जमिनीत टाकतो, पण ते अतिशय घातक असतं. तो काय प्रकार आहे तो मी वेगळ्या थॉटमध्ये तुम्हाला सांगेलच. पण आपल्याला आपल्या जमिनीतलेच बॅक्टेरिया वाढवायचे, त्यामुळे आपल्या जमिनीमधली माती आपण साधारणतः 10 किलो बांबूची पानं असतील तर 2 किलो माती आपल्याला घ्यायची आणि 2 किलो मातीबरोबर 2 किलो बटाटे आपल्याला घ्यायचे. सो बटाटे जे आहेत ना ते आपण बारीक किसतो आणि तुम्ही इथे बघू शकता की इथे आपण बटाटे किसून घेतलेले आहेत. हे बघा, हे बटाटे बारीक किसून घेतलेले आहेत. आता हे बटाटे जे आहेत ते आपल्याला चांगले ठोकून बारीक करायचे आणि साधारणतः एक 2 लिटर पाणी आपल्याला त्याचं बनवायचं आहे. आणि हे जे 2 लिटर पाणी आहे ते आपल्याला बांबूच्या खतावरती, म्हणजे बांबूच्या पानांवरती ती माती आणि ते पाण्याने आपल्याला त्याला स्प्रेड करायचं आणि त्यानंतर ते छान पद्धतीने मिक्स करायचं. हे मिक्स करून झालं की त्याला आपल्याला 21 दिवसांपर्यंत झाकून ठेवायचं. ठीक आहे. तर काय होणार आहे बघा, बांबूच्या सेल्युलोजवाल्या पानांमधून आपल्या मातीमध्ये असलेले जे बॅक्टेरियाज असतील आणि बटाट्याचा जो स्टार्च आहे त्याच्यापासून खूप चांगल्या पद्धतीने तिथे बॅक्टेरियाचं प्रमाण वाढणार आहे आणि हे साधारणतः एक 21 दिवसामध्ये पूर्णपणे कंपोस्ट होऊन जाणार पानं, त्याचं खत बनणार. आणि हे खत जर तुम्ही तुमच्या शेतामध्ये वापरतात तर ते म्हणजे त्या खतामुळे तुमच्या जमिनीतलं बॅक्टेरियाचं प्रमाण प्रचंड वाढणार. ते वाढलेलं प्रमाण जे बॅक्टेरियाचं आहे त्याच्यामुळे काय होणार, तुमची जमीन कसदार होणार आणि जमिनीतले जे काय जीवनसत्व आहे ते आपल्या झाडाच्या मुळाशी पटापट मिळायला लागणार. तुम्ही बाकीची जी पण खतं कुठली टाकत असाल त्याच्याबरोबर जर तुम्ही हे बांबूचं खत वर्षातून 2 वेळा टाकलात तर तुमच्या म्हणजे जमिनीच्या प्रोडक्टिव्हिटीमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात तुम्हाला बदल झालेला दिसेल आणि तो तुम्ही करून बघायचा आहे. हे 21 दिवस आपण जे ठेवणार आहोत तर 21 दिवसांपैकी साधारणतः दर 7 दिवसांनी आपल्याला त्याला उलट सुलट असं पलटी मारायचं. फक्त पलटी मारल्याने काय होणार आहे की ते अजून छान पद्धतीने ते मिक्स होणार आहे आणि परत त्याला गोंडपाटाने झाकून ठेवायचं आणि अशा पद्धतीने 21 दिवस ठेवल्यानंतर हे आपल्याला आपल्या शेतामध्ये टाकायचं आहे. चला तर मग आपण बांबूचं खत बनवूया. आपल्याला हा बटाटा ह्याच्यामध्ये टाकायचा नाही आहे. आपल्याला फक्त बटाट्याचं पाणी वापरायचं. जर बटाटा टाकला तर त्याला फंगस पकडणार, त्यामुळे आपल्याला बटाट्याचं पाणी गाळून घ्यायला लागेल आणि त्याच्यापासून जो स्टार्च बनलेला असेल पाण्याचा तो स्टार्च आपल्याला याच्यामध्ये वापरायचा. त्यामुळे आपण अशा पद्धतीने बटाट्याचं संपूर्णपणे अर्क ह्याच्यात काढतोय.
पाण्यामध्ये आणि हा बनलेला अर्क आपल्याला वापरायचा. हे जे उरलेले बटाटे असतील हे आपण कंपोस्टसाठी वापरू शकतोय. ही जी आपल्या शेतातली माती आहे, ही शेतातली माती आपल्याला याच्यात पसरवायची आहे. ही विचार टाकूया. ही अशा पद्धतीने 2 किलो माती साधारणतः संपूर्ण बांबूच्या पानांवरती पसरवायची. आणि आता हे जे पाणी आहे हे आपल्याला याच्यावरती शिंपडायचं. आपण अगदी थोडं थोडं पाणी, आपण फक्त त्याला बटाट्याचं पाणी हे आपल्या पूर्ण ह्याच्यावर टाकणार आहोत. हे पाणी जास्त नको आहे, फक्त त्याला साधारणतः ओलसर बनवण्यासाठी म्हणून आपण हे बटाट्याचं पाणी वापरतो. आणि त्यानंतर एकदा हे बटाट्याचं पाणी मारून झालं की त्याला आपल्याला अशा पद्धतीने मिक्स करायचं. प्रत्येक पानाला ती माती लागली पाहिजे ह्या पद्धतीने. हे संपूर्णपणे आपल्याला असं चोळायचं आहे की प्रत्येक पानाला ती माती लागली पाहिजे. अशा पद्धतीने ही तुम्ही ते बघू शकतात, प्रत्येक पानाला आपली बॅक्टेरियायुक्त माती लागलेली आहे. आणि सेल्युलोज म्हणजे त्या बॅक्टेरियासाठी पार्टी आहे, मिष्टान्न आहे. ह्यातले बॅक्टेरिया अत्यंत खुश होणार आहे त्यांना जेव्हा सेल्युलोजयुक्त असं बांबूचं पान मिळालं आहे. स्टार्चमुळे ते ॲक्टिवेट होणार आहे आणि येत्या 21 दिवसांमध्ये हे संपूर्ण बांबूची पानं एक अतिशय पोषक अशा खतामध्ये कन्वर्ट होणार. आता हे जे पूर्ण बनलेलं आहे ह्याच्यामध्ये हे थोडं गोळा करवा. आपल्याला अशा पद्धतीने गोण्या असतात ओल्या, त्या आपल्याला त्यात झाकून ठेवायच्या. अशा पद्धतीने आपण इथे त्याला ओल्या गोणपाटाने हे झाकून ठेवलं आहे आणि हे आपल्याला 21 दिवस असंच झाकून ठेवायचं आहे. दर 7 दिवसानंतर त्याला पलटी मारायची, गोण्या काढायच्या, त्याला थोडंसं मिक्स करायचं आणि परत झाकून ठेवायचं. अशा पद्धतीने 3 वेळा आपल्याला करायला लागणार आणि 21व्या दिवशी आपलं खत तयार असणार.